आज आपण इथे कोल्हापुरी पांढरा रस्सा बनवत आहे। त्यासाठी पाव किलो मटण, 2 स्पून दही, चवीनुसार मीठ, अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट, हिरव्या मिरचीची थोडीशी पेस्ट हे सर्व आपण कुकरमध्ये टाकणार। हे सर्व आपण कुकरमध्ये टाकून 3 शिट्ट्या करून घेणार आहे। हा आपण पांढऱ्या रस्स्यासाठी स्टॉक तयार करत आहे। हे पहा, ह्याचा कलर चेंज झालेला नाही। ह्यामध्ये हळद आपण टाकणार नाही। ह्याला पांढरा शुभ्र असा कलर आलेला आहे। त्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया। आपण इथे पांढरा रस्स्यासाठी लागणारे साहित्य पाहणार आहे। पांढरे तीळ 2 चमचे, 1 चमचा खसखस, मगज बी 1 चमचा, काजू गरम पाण्यात कोमट पाण्यात भिजत घातलेत अर्ध्या तासासाठी। खोबरं अशा पद्धतीने मागचं काळं असतं ते काढून घेऊया। हे खोबरे अजून एकदा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। आपण इथे खोबऱ्याचं दूध बनवून घेतलं आहे। खसखस, मगजबी, काजू भिजवून घेतलेले आणि पांढऱ्या तिळाचे वाटण करून घेऊया मौसूद। आपण एकदम पेस्ट स्मूथ बनवून घेतलेली आहे। पांढऱ्या रस्स्याला आता आपण इथे फोडणी देणार आहे। 2 चक्री फूल, 5-6 मिरे, 4-5 लवंग, 5 विलायची, 2 दालचिनीचे तुकडे, थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडीशी हिरवी मिरचीची पेस्ट हे सर्व आपण तेलामध्ये टाकणार आहे। आपण इथे खोबऱ्याचे दूध ॲड करणार आहे। खसखस आणि बदाममुळे खोबऱ्याचे दूध फाटणार नाही। ह्यामध्ये आपण तयार केलेला मसाला टाकणार आहे। हे 5-7 मिनिटं एकसारखं हलवत राहायचं आहे। वरून आपण मटणाचा स्टॉक घालणार आहे। 5-6 मिनिटांनी आपण गॅस बंद। हे पाहायला प्रॉपर व्हाईट कलर आला आहे पांढऱ्या रस्स्याला। एकदा ही रेसिपी नक्की करून पहा।